कालच्या दिवशी आदरणीय मोदी साहेब जेव्हा पवित्र अशा ठिकाणी म्हणजे श्री पोरादेवींच्या पवित्र भूमीमध्ये गेले होते, तिथे असणाऱ्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना त्यांनी काही चुकीच्या गोष्टी आणि काही खोट्या गोष्टी बोललेल्या आहेत। आज आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काही पदाधिकाऱ्यांची चर्चा होत असताना हिरालाल भाऊ इथं आहेत, डॉक्टर जाधव आहेत, ययाती नाईक सुद्धा आहेत, नाईक कुटुंबातून चव्हाण भाऊ असतील, या सगळ्यांची चर्चा करत असताना या सगळ्यांनी एक भूमिका व्यक्त केली की कालच्या दिवशी मोदी साहेब बोलत असताना ते असे बोलून गेले की काँग्रेस आणि काँग्रेसच्या विचाराच्या सरकारने कधीही बंजारा समाजाला न्याय दिला नाही। खरं तर हे हास्यास्पद आहे। मोदी साहेबांचा कदाचित अभ्यास कमी पडला, नाहीतर राज्य भाजपकडनं जी नोट मोदी साहेबांकडे गेली ती खोटी गेली, नाहीतर एक असे व्यक्तिमत्व जे कुठेतरी या समाजाचं नवीन प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करत आहेत। राठोड भाऊ जे मंत्री आहेत त्यांनी कदाचित मोदी साहेबांना चुकीची माहिती दिली, कारण काँग्रेसलीच आणि काँग्रेसच्या विचाराच्याच सरकारली नाईक कुटुंबीय यांना अनेक वर्ष मुख्यमंत्री पद दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। हे होत असताना अजून एक विषय जो मोदी साहेबांनी चुकीच्या पद्धतीने मांडला आणि त्याचा निषेध सर्व बंजारा समाजाचे मान्यवर कार्यकर्ते, नागरिक, समाज बांधव हे करत आहेत, तो म्हणजे मोदी साहेब बोलत असताना फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी ते बोलून गेले की बंजारा समाज हा जो समाज आहे तो गुन्हेगार यादीमध्ये येत होता आणि काँग्रेसने त्या बाबतीत कुठंच काही केलं नाही। ब्रिटिश काळामध्ये असे अनेक समाज होते, कदाचित 30-35 पेक्षा जास्त समाज होते, ते गुन्हेगार यादीमध्ये येत होते, पण नंतर काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्या यादीतून ते हटवण्यात आले। पण गुन्हेगार यादीमध्ये का ठेवलं होतं हे मोदी साहेबांनी सांगायला पाहिजे होतं की बंजारा समाज असेल, पारधी समाज असेल आणि जे कुठला समाज या खास करून यादीमध्ये ब्रिटिश काळामध्ये जो ठेवण्यात आला होता, त्याचं मुख्य कारण असं की ब्रिटिश सरकारकडे नाहीतर त्यांच्याकडे बंदुके असताना, बॉम्ब असताना सुद्धा हा बंजारा समाज आणि इतर समाज हा या देशाच्या आणि या भूमीच्या प्रेमापोटी या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढत होता, आपल्या मायभूमीसाठी लढत होता आणि म्हणून ब्रिटिश काळामध्ये त्यांना एक वेगळ्या यादीमध्ये टाकलं होतं। पण जसं काँग्रेसचं सरकार आलं तसं त्यांचं नाव म्हणजे त्या समाजाचं नाव त्या यादीतून काढलं गेलं, कारण का हे सर्व समाज जे कोणी त्या यादीत होते ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढत असल्यामुळे त्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जात होतं। पण स्वतंत्रतेची पहिली लढाई जर कोणी केली असेल तर या सर्व छोट्या मोठ्या लोकसंख्येचा लहान घटक जो आहे त्यांनी तो लढाई लढला होता। त्यामुळे मोदी साहेबांना आणि भाजपला विनंती करायची आहे की समाजाच्या वर राजकारण करत असताना अशा पद्धतीने खोटा इतिहास लोकांमध्ये पेरू नये। जो खरा इतिहास आहे की कसा हा समाज लढला हे कुठेतरी लोकांसमोर येऊ दे। पण काल अतिशय दुर्दैवी गोष्ट तिथं घडली आणि हा विषय ऐकल्यानंतर तुम्ही जर बघितला तर तिथं असणारा मंडप हा 50% हा मोकळा झालेला आपण सर्वांनी बघितला। त्यामुळे आजची बंजारा समाजाची युवा पिढी त्यांना असं खोटं माहिती नाही तर खोट्या पद्धतीचं राजकारण हे पटत नाही। हिरालाल भाऊ इथं आहेत, न्यायती नाईक स्वतः नाईक कुटुंबातून आहेत, ते इथं उपस्थित आहेत, तसंच डॉक्टर असतील, हे सर्वजण आपल्याला याच्याबद्दल अजून खोलात सांगतील आणि मग तुमचे दुसरे प्रश्न असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये मी घेईल।